मतभेद होतेच, मात्र आता मनभेद सुद्धा झालेत. त्यामुळे ठाकरेंबरोबर युती नाही. स्वागत करतो मी अमित त्यांचं. शहांना विचारलं, अमित शहांनी त्यावर उत्तर देणं टाळलं. चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे यापुढे ठाकरेंबरोबर युती नाही हे भाजपचं ठरलंय. हो, पण तुम्ही म्हणता दिल्लीतनं फोन येतात किंवा तशी काही हो, विचारणा ते होती खोटं बोलतायत ते की सगळे. हे उद्धव दोघे ठाकरेंनी सोबत यावं. बघा, हे दोघे खोटं बोलतायत. फडणवीस आणि अमित शहा. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो प्रयोग केला तो फसलाय. हे जे एकनाथ शिंदे आहेत, ज्यांना शिवसेना दिली, त्यांच्याकडे महाराष्ट्रातली 0.5% सुद्धा मतं नाही आहेत. हिंमत असेल त्याने ठाण्यामध्ये निवडणूक घ्यावी महानगरपालिकेची. अजित पवारांकडे 1% सुद्धा मतं नाही आहेत महाराष्ट्रात. ठीक आहे, त्यांचा एक सुडाचं राजकारण त्यांना करायचं होतं, त्यांना एक बदला घ्यायचा होता, त्यांना महाराष्ट्र कमजोर करायचा होता, त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालायचा होता. आणि हे त्यांचं जुनं स्वप्न आहे गुजरातच्या राजकारण्यांचं, मुंबईच्या संदर्भात, महाराष्ट्रासंदर्भात. ते त्यांनी सत्ता असल्यामुळे केलं. सत्ता आज आहे, उद्या नाही. किती काळ सत्ता राहणार? कोणतीही सत्ता आणि कोणताही माणूस हा अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहे ना, ह्यांनाही जावं लागणार ना. तेव्हा पाहू ना आम्ही. पण या सगळ्या सुडाचा केंद्रबिंदू हा 2019ची निवडणूक किंवा 2019ला स्थापन झालेली महाविकास आघाडी. 2014 साली युती कोणी तोडली? आम्ही तोडली का? 2014 साली भारतीय जनता पक्षाने युती तोडली आहे. ह्यांना फसवण्याचा नाद आहे लोकांना. हे नादी लोक आहेत, हे सगळ्यांना फसवतात देशभरामध्ये. जे त्यांच्याजवळ राहिले, निष्ठेने राहिलं, आधी त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतात हे लोक. आणि यांना असं वाटतं की कायदा घटना याची काही गरज नाही या देशाला, आम्ही काही करू शकतो. पण हे फार काळ चालत नाही. हा देश महान आहे. या देशावरती लोकशाहीचा संस्कार आहे. या देशाला एक राज्यघटना आहे. हा देश काय इदी अमीनच्या पद्धतीनं चालवला जाणार नाही, लक्षात घ्या. हा देश राज्यघटनेनुसारच चालेल. आणि जेव्हा राज्यघटनेचा अशा प्रकारे अपमान शिगेला पोचेल तेव्हा लोक रस्त्यावर उतरतील. आज उतरलेले आहेत, फक्त मीडिया दाखवत नाही. मोदींनी असं म्हटलंय की 400+ नारा त्यांनी महाराष्ट्रात येऊन दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 45+. महाराष्ट्रात त्याने खरं म्हणजे 48 जागा आहेत, त्यांनी 100 जागांचा नारा द्यायला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात 100 जागा जिंकू. आणि देशामध्ये 400 कमी आहेत त्यांच्यासाठी. 400-500 600 जागा त्याने जिंकण्याचा नारा दिला पाहिजे. तुम्ही कसं काय आकडा ठरवता? तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत ना, मग लोकांना ठरवताय तुमचा आकडा ना. तुम्ही कसा आकडा ठरवताय? याचा अर्थ तुम्ही घोटाळे करताय, जो चंदीगडला केला महापौरपदाच्या निवडणुकीत, जो परवा सिमल्यातला राज्यसभा निवडणुकीत करण्याचा प्रयत्न केला, जो महाराष्ट्रात झाला. ह्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. व्यापारी लोक आहेत हे. जे हे राज्यकर्ते आहेत दिल्लीतले, हे राज्यकर्ते किंवा राजकारणी नसून ते व्यापारी आहेत. यांना 2च शब्द कळतात, प्रॉफिट अँड लॉस. बाकी त्यांना दुसरं काही कळत नाही. लोकशाही, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बरं का, हे त्यांना शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीत. प्रॉफिट अँड लॉस हे 2 शब्द त्यांना माहिती आहेत. राऊत